जी ताकद पॅन्टीत नाही ती धोत्रात आहे दादा. तुम्ही जर धोत्रावाल्याच्या नादी लागले ना धोत्रात गुंडाळून मारतात तुम्हाला. तुम्ही धिरणच घ्या बरं. म्हणजे जवळ संत आहेत तवर शांत आहेत. हा हा पिसाळला नाही एकदा मग खाली झेंडा वर दांडा मग जपून दांडा धर. असंच होणार लय दुनिया महाराज. जे नाही ते लय लवकर पकडी ती. आणि धोत्रात काय ताकद आहे बघायची असेल ना तर गेल्या 15 दिवसापूर्वी अख्खा महाराष्ट्र एका धोत्रावाला महाराजाच्या पाठीमागे उभा होता. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर. काय ताकद आहे ना धोत्रात दादा. इथं माणसाने दाखवून दिली काय ताकद आहे ना परमार्थात. आज पोरगा म्हणून पोरगा नाही, तरुण म्हणून तरुण नाही, वृद्ध म्हणून वृद्ध नाही, बाई म्हणून बाई नाही, पोरगी म्हणून पोरगी नाही. प्रत्येक कुटुंबातील 5 वर्षापासून 75 वर्षापर्यंत माणूस त्यांच्या पाठीशी, कुठल्याच वयोगटातला माणूस त्यांच्या पाठीशी नव्हता. असं फक्त माणसाचं जगणं तसं पाहिजे. जगणं तेवढ्यात थाटात. आणि कष्ट आहे दादा. एक कीर्तन केला तर कधी झोपेल असं होतं. नको वाटतो तो प्रवास. माणसाला फक्त पैसा दिसतो बाकी काही दिसत नाही. एक दिवस तुम्ही चला मग कळती मजा काय असते ती. कीर्तनाला उशीर होऊ द्या. हा 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 तुम्हाला नाही म्हणत हा पण सांगते बरं का. हे पण खरं सांगा बरं का. महाराज लोक सुद्धा माणसं कामापुरता वापर करून घेतात. कामापुरता यूज तर काय फोन करीतात दादा. एकदा जाऊ द्या ना इचारीत सुद्धा नाही गेला का मेला का उलटला का तिकडच इचारीत सुद्धा नाही. पुन्हा पुढच्या वर्षी 7 तारीख आहे का. अरे तवर टिकला का नाही हे तरी बघा जरा आधी मध्ये. तसं नाही पुढच्याच वर्षी. तसं बी काम बी असतं व्यस्त बी असतात. अय बाळा अय 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 नीट बस. आता काय ह्यांना सांगावं दादा. कसं असतंय ना ह्यांनी कधी कीर्तन ऐकलं नाही. ते उघड टिकटॉकमुळे जमा झालं महाराज बरं का. तर कधी कीर्तन ऐकलेलं नसतं. लग्नात आहे ना फार माणसाला वाटतं जसं ते म्हणतात ना शादी के लड्डू खाने वाला भी पचताय आणि न खाने वाला भी पचताय. ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं कधी होईन कधी होईन कधी होईन कधी होईन कधी होईन. ज्याचं झालं त्याला जाऊन एकदा विचारा मग ते सांगाल काय मजा असतं ते. नाही महाराज कसं आहे ना म्हणजे प्रत्येकच गोष्ट दिसती तशी नसती. बायको गोरी असली म्हणजे स्वयंपाक गोडच करेल असं नाही आणि सावळी असेल म्हणजे तरी गोडच करेल असंही नाही बरं का. कसं दिसण्यावर काहीच नसतं. आणि दिसण्यावर जर असतं दादा लय अवघड आहे. दिसायचं तर इतका फॉल्ट आहे ना. खुशाल लोक मला म्हणतात की तुम्ही महाराज वाटत नाही. मला कीर्तनाच्या आधी कुणी बघावं मी साधा ड्रेसवर असते वाटतच नाही मी महाराज आहे. हे बसलेले वाटतं का मी महाराज आहे. खुशाल नाही म्हणता मग काय पोत्राच आहे का. महाराजच आहे की वाटणे बदलू का राव. मी जशी आहे तशी म्हणजे महाराजाचा क्रायटेरिया झालाय. महाराज डेअरीवाला बॉडीवाला गाडीवाला कमीत कमी दाढीवाला ती तर काय मला यायची नाही. तसा काही विषय नाही बरं का. महाराज दिसण्यावर असतो का राव. महाराज असण्यावर असतो. चला जीवनामध्ये देव दिसत नाही याचा अर्थ नाही असा नाही आणि संसार सुखाचा दिसतो याचा अर्थ आहे असा नाही. ऊर्ध्व मूल मदशाकम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य प्रणानी यस्तम वेदस वेदविद. संसाराचं झाड उलट आहे. जमिनीत फांदी आणि आकाशात मूळ आहे. ह्याला किती पाणी घाला याचं सुख तुम्हा आम्हाला प्राप्त होणार. संसार दुःखमुळे चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. महाराज अरे संसार संसार सारा दुःखाचा पाचार दितो सुखाला नकार आणि दुःखाला होकार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते फाकर. अरे संसार संसार जसं कवशीच घर कप फिरे गर गर कप फिरे गर गर बशी बसे आरामशीर. कळलं त्यालाच कळलं कळलं पाहिजे. माझं कीर्तन झालं 2 जण हसत होते. मी म्हणलं झालं दादा आता का हसताय. ती म्हणलं ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. लय नमुने राव. मी एका गावाला कीर्तनाला गेले. एक कार्यकर्ता कीर्तन झालं उभा राहिला. तो काय म्हणला माहित आहे का. आपल्या गावात हरिभक्त पण आहे शिवडीला ताई पाटील आल्या. त्यांनी सुंदर असं कीर्तन केलं. गाववाल्यातर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. मिळाल्या मी अजून आहे एवढ्या बारकेपणी मारतो का बरं काय. लय अवघड आहे दादा काय सांगतात तुम्हाला. म्हणजे माणसाचं काही गोष्टी सांगणं सुद्धा अवघड आहे कारण लोक ऐकून घेत नाहीत. कीर्तन फार गोड आहे दादा बरं का. चला जागेवर या. म्हणजे जीवनामध्ये देव बघायची गोष्ट नाही देव अनुभवायची गोष्ट आहे. ती संसारात राहून अनुभवता येणार. त्याला एक वेगळं नातं तयार करावं लागेल. विश्वास असावा लागेल. पहिली गोष्ट तर देव दिसत नाही. कारण रुक्मिणी मातेला एकदा गर्व झाला की मी इतकी सुंदर आहे माझ्यासारखी बायको देवाला भेटलीच नसती. देवाचं एवढं सगळं मी सहन करते. एवढा व्याप असेल भक्त मंडळी असतील माझ्यासारखी बायको देवाला भेटलीच नसती. ठीक आहे. बलिप्रतिपदेचा दिवस. बलिप्रतिपदा तुमच्या घरावरून काही इंग्रजीचं इमान गेलं का काय. हां मराठी माणसं आहेत ना आपण. मग बलिप्रतिपदा कधी असते. दिवाळीत. त्याला काय म्हणायचं पाडवा. काय म्हणायचं त्याला
पाडवा. आणि पाडव्याला कोण कुणाला वळवळतं? जर पाडव्या दिवशी बहिणी कोण वावळून घ्या मग काय भाऊबीच्या दिवशी नवरा कोण वावळून घ्या विठ्ठला. हे बघा, दिवस चुकवू नका. जरी बहिणीचं ताट चुकलंच, दिवस चुकलाच तर म्हणा येतंय चुलत भाऊ आहे, अजून चुकलं मावस भाऊ आहे. पण जर पाडव्याचं ताट चुकलं तर म्हणायचं का चुलत नवरा आहे? नवरा एकच असतो दादा, तिथं काही ऑप्शन नाही जुना द्या नवीन घ्या. नाही, आजकाल ऑप्शनही झालेत दादा, काही बोलता येत नाही. आजकाल पोरी ट्राय म्हणून लग्न करतात. ट्राय, टिकला तर टिकला, दुसरा बोलल्यावरही राग येतो. पण काय सांगावं, दुनियाच तशी आहे दादा, काय बोलणार आहे. चला, पहिलं आहे ना, पहिलं आई सांगायची लेकराला, हे बघ हा तुझा नवरा. कधी लग्न झाल्यावर मंगळसूत्र घातल्यावर नवऱ्याचं तोंड बघायचं. हा तुझा नवरा काळा आहे, गोरा आहे, कसा आहे, जसा आहे तसा आहे, मरेपर्यंत तुला ह्याच्यासोबतच, तू मिली तरी याच्या जवळच असली पाहिजे. तुझ्या मड्यालाच आम्ही तुझ्याकडं येणार, ही प्रथा होती पहिली. पण आता तसं राहिलं. खरं तर कारण ह्या बाया आहे त्या संसार मोडायचा. काय सासू सांगती बाई. पण एक लक्षात घेत जावा, जशी तुमची भाऊजई आहे ना त्याच्या 10 पट तुम्ही येत. फक्त तुम्हाला तुमचं दिसत नाही, त्यांचं लय दिसत. काय बाई माझी भाऊजई येईन, काय माझ्या आईला त्रास देतीन. अगं बाई, तू काय तुझ्या डंगरीला कमी देती का? ती वाढली ना, 2 किलो कमी झाली तू आल्यापासून. ते तुमचं बघायचं तुम्ही लय माहेरकडे लक्ष द्यायचं नाही. हा, म्हणजे असंही नाही की संबंध असला पाहिजे, कुणी ना कुणी पाठीशी असलं पाहिजे. माझं मत असं नाही की आरतीच निघाली पाहिजे, असं नाही. कुणाचा ना कुणाचा आधार असला पाहिजे. पण तुमचा आता तुम्ही उतू जाता हो, आधाराला की नाही उतू, आता उतू नाही आले पाहिजे. थोडं धीरानं घ्या. संसारात आता करावाच लागणार आहे, नवरा आहे करावाच लागणार आहे जीवनामध्ये. बा नवरा नाही केला तरी पंचायत आहे, करावा तरी पंचायत आहे, करावा लागतो, करावाच लागतो. समाजासाठी का होईना पण करावा लागतो. मग हाय तसं सांभाळायचं, कसं काय असं नाही सांभाळायचं. लय येड्यावानी करायचं नाही. तुमच्यामुळं ती पिसाळतं, लय गोड आहे. पण तुम्हाला आहे ना, तुम्ही त्याला खाऊ शोध देत नाही हो. ताटावर बसले की काय धीर आहे का नाही? धीरण घे ना बाई. मग ती पिसाळल्यावर तुम्हाला वाटत तसं नसतं. माझी माय दोन्ही कोणटाळी आणि तुम्ही बिलाय ना का ही हो. तुम्ही काय तुम्हाला इगो, मी गडी आहे मग काय जावायचं का गडी इथं? बरं का, तुम्हाला लय इगो. बायकोला पायताना ठेवायची, पायतानाला लय कौतुक केलं की डोक्यावर चढती. अरे कर ना बाबा, काय तोंड झडतं का तुझं? नाही, काळी भंगार असू दे पण म्हणायचं काय अप्सरे ग दिसती का माझी माता, म्हणाय काय जाते, म्हण ना आपलीच आहे, बिनधास्त म्हणायचं, कौतुक करायचं बाय का. नाही एखाद्या वेळेस भाजी चांगली झाली घ्यायचं समजून. तुम्हाला लय असे काय ताट फिकिता काय उड्या मारिता आणि मी काम करतो तू काय करती आणि तिच्या एवढं तुम्ही कधीच काम करू शकत नाही. तुम्ही हे करू शकत नाही. तुम्ही तुमच्या जागेवर व्यवस्थित राहत जा. हिचंही जरूर कदर करत जा बाई. दादा आपलं घरदार सोडून आली आहे, सगळा भार आपला वाहती. तुमची आमचे लेकरं सांभाळती, आई सांभाळती, बाप सांभाळती, आणि जी सांभाळीत नाही ना तिला घराबाहेर काढा. अर्थ नाही दादा, आई बाप सांभाळले पाहिजे तुम्ही तुमची. आता कशाला आणली? आई बाप सांभाळायलाच आणली म्हणायचं पहिल्यांदा तर. त्यासाठीच असते बायको बरं काय. तुम्ही म्हातारे होणार आहेत म्हणून तुम्हाला सांगते, गरज आहे दादा. लय विचित्र अवस्था झाली जीवनामध्ये, कलियुगामध्ये. प्रत्येकाला हम दो हमारे दो असं पाहिजे. म्हाताऱ्यांनी कुठं जायचं? सगळे सप्त्या जेवर आणि वारीच्या जेवर तुम्ही फेकून दिले म्हातारी बरं का. निघाली वारी की आलेच म्हातारी, असं नाही केलं पाहिजे दादा. वारीमध्ये सुद्धा, कीर्तनामध्ये, सप्त्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या तरुण मंडळीची असली पाहिजे. इथं तरुण आहे तर टिकला. कारण विवेकानंद स्वामी सांगतात आपला भारत हा तरुणांचा देश आहे. तरुण म्हणजे देशाला तारून नेणारे असं म्हणतात. चला जागेवर या. रुक्मिणी माताला गर्व झाला. भगवंत म्हणले ठीक आहे. पाडव्याचा दिवस होता. रुक्मिणी माता म्हणल्या स्वामी गाभाऱ्यात उभे राहा, मी ताट करून घेऊन येते बवळण्यासाठी. रुक्मिणी ताट करायला गेल्या. येतायत जाताना पांडुरंग एकटेच होते. आल्यानंतर भगवंताने आपलं स्वरूप सगळ्या भक्तांना दिलं होतं. आता हजारो पांडुरंग गाभाऱ्यात उभे होते. नुसतं नामदेवराय म्हणता आलं असतं ना, नामयाने दाखविली खुण असंही म्हणता आलं असतं. पण शब्द काय? विष्णू. पण काय? दास तोच ज्याच्याकडे नम्रता आहे. अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा भाविक असे. दास होणं गरजेचं आहे, नम्रता असणं गरजेचं आहे, एकनिष्ठता असणं गरजेचं आहे. नामदेवराय इतके एकनिष्ठ होते, त्यांना भगवंत ओळखूच येणार एवढे एकनिष्ठ होते. नामदेवरांना ज्यावेळेस भगवंत प्राप्त झाले, भगवंतांनी विचारलं नामा मागायचं ते माग. नामदेवराय म्हणले एकच मागणं, मी तुला सोडून जायचं नाही, तू मला तुला सोडून जाऊ द्यायचं नाही. मी तुला सोडून जायचं नाही आणि तू मला तुला सोडून जाऊ द्यायचं नाही. हम तुम्हारे थे प्रभुजी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे
ही रहेंगे ओ मेरे प्रियतम, हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहे ओ मेरे प्रियतम, हम तुम्हारे ही रहे ओ मेरे प्रियतम, ओ हम तुम्हारे रहे ओ मेरे प्रियतम, हम तुम्हारे हो गए ओ मेरे प्रियतम. कारण एकावरच होतं त्याला प्रेम म्हणतात, महिन्यात बदलतं त्याला प्रेम म्हणत नाही. तुम्ही काय प्रेम करता का? अरे माझ्या तुकोबारांनी पांडुरंगावर केलं ते प्रेम, शबरीने प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम, राधेनं श्रीकृष्णावर, मीराबाईंनी श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, जनाईनं विठ्ठलावर केलं ते प्रेम, आरबीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम. दादा प्रेम त्याला तुम्ही करता ती फक्त वासना आहे किंवा वासना, ह्याच्या पलीकडे काही नाही. प्रेमासारख्या सुंदर भावनेला वासनेसारख्या वाईट कल्पनेने कलंकित करू नका. अरे कुठपर्यंत गेली तुमची वासना? भर चौकात पेट्रोल टाकून पोरगी जाळली महाराज हिंगण घाटामध्ये. हैदराबादमध्ये चौघांनी मिळून अत्याचार केला. अरे वेदनेनं जीव केला. देहाचे तर छिंदडे उडवलेच दादा, चेहाचे लचके तर तोडलेच, पण आता जीवाचे देखील लचके तोडायला भिले नाहीत. मेल्यानंतर वळखू येऊ नये म्हणून जाळली आणि तिचा शव नाडीच्या कडेला फेकून दिला. काय वाटलं असेल तिच्या आईला, जिनं स्वतःच्या लेकराचा देह आगीमध्ये तपतपलेला पाहिला. तुकोबारायांना बोलता आलं, यांना बोलताही आलं नाही. तुकोबाराय म्हणले तरी लागला पण दादा हे बोलता आलं, आम्हाला बोलता येत नाही. ही गरज आहे दादा. म्हणून जीवनामध्ये वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा. जी वासना विरहित, निस्वार्थी, निरपेक्षित केली जाते त्याला म्हणायचं प्रेम. मग असं कोण प्रेम करतं दादा आपल्यावर? आपल्यावर फक्त दोनच जण असं प्रेम करतात. एक कोण? नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा, आणि दुसरं जिला न सांगता कळतं. आता भगवंताला देखील न सांगता कळू आले तुम्हा असं दादा, न सांगता कळतं. फक्त तेवढा विश्वास असला पाहिजे की देवाला कळेल. तेवढा विश्वास असेपर्यंत आपण थांबत नाही. आपल्याला कसं वाटतं आज नारळ पडला की उद्या लगेच व्हायला पाहिजे, असं नाही. विश्वास बऱ्यापैकी इथे बसलेले बाप असतील, पुरुष मंडळी जागे आहेत ना? हा, तुमचं लेकरू 6-7 महिन्याचं जेव्हा असतं तेव्हा ते आईकडे लढतं आई काम करताना. मग तुम्ही काय करता? त्याला दारात घेऊन येता आणि त्याला खेळवण्यासाठी त्याला वर फेकता जेलता, वर फेकता जेलता. बरोबर आहे? करता की नाही? ही क्रिया करताना ते लेकरू हसतं की रडतं? हसतं की रडतं? हसतं. आता मी जर तुम्हाला वर फेकलं, तुम्ही हसाल का रडचाल? तुम्ही वरनं मला शिव्या द्याचाल, कारण तुमचा माझ्यावर भरोसा नाही. पण त्या 6-7 महिन्याचा निरागस लेकराचा त्याच्या बापावर विश्वास असतो की माझ्या बापाने मला आकाशा एवढं जरी वरी फेकलं तरी माझा बाप मला झेलणार. जेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर असतो तेवढाच विश्वास आपला त्या पांडुरंग परमात्म्यावर असला पाहिजे, कारण तो आपला खरा बाप आहे. पांडुरंग आमुचा पिता, रुक्माई आमुची विश्वास. सुदामाकडे खायला अन्नाचा कण नव्हता. सुशीला माता म्हणल्या, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, थोडंसं मागा ना. सुदामा सांगतायत त्याला माहित नाही का मी कुठल्या अवस्थेत आहे, पण मला या अवस्थेत बघून जर त्याला आनंद वाटत असेल तर मी आयुष्यभर असाच राहायला तयार आहे, पण त्याच्याकडे मागणार नाही. एवढा विश्वास पाहिजे. आणि त्या विश्वासाखातर मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी भगवंताने अर्पण केली.